नमस्कार. कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलमध्ये आपले स्वागत. 3 वाहनांच्या अपघातात एकाचा मृत्यू. पुणे द्रुतगती महामार्गावर दुर्घटना. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर पुणे लेनवर शनिवारी पहाटे 3 वाहनांच्या झालेल्या अपघातात कारमधील एकाचा मृत्यू झाला. अपघातग्रस्त कार चालक अक्षय राजेंद्र पाटील पुणेच्या दिशेने जात असताना पुढे झालेल्या गॅस टँकरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात अक्षयचा वाहनावरील ताबा सुटल्याने त्याची कार तो टँकरला धडकली. या धडकेत कारमध्ये बसलेला देवेंद्र सिंग राजपूत या 24 वर्षाच्या युवकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यास उपचारासाठी रुग्णवाहिकेतून नेत असतानाच डॉक्टर रामदास भगत यांनी त्यास मृत घोषित केले. या अपघातातील जखमी युवक सूरज कुदळे यांच्याही डोक्याला कमरेला मार लागला असून त्याच्यावर चौक येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या अपघातानंतर पाठीमागून येणारा ट्रक चालक सग पिल्लाई कृष्णन घटनास्थळाजवळून जात असताना त्याचा वाहनावरील ताबा सुटल्याने त्याचा ट्रक पलटी झाला. त्यात चालकाच्या उजव्या हाताला दुखापत झाली आहे. अपघातग्रस्त वाहने IRB क्रेनच्या सहाय्याने बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली. सागर डिजिटलच्या बातम्या नियमित पाहण्यासाठी आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ताज्या घडामोडींची सूचना मिळण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.